अगे माय हा मधी 10 वाजले मी मालकीनबाईच्या घरचे कामधंदे करून आलो तरी तसा हल्ल्या उतरासारखा उघड्याचा उताने झोपून आहे काय मग ते असते मारते पण उठत नसे ढोर झोप्या पडतात झोपू दे ना झोपू दे म्हणलं ना झोपू दे तू काही असं उठत नाही झोपू दे म्हणलं हे झोपून उठवायची पद्धत हो काय त्याला गुणभर पाणी आणतो कुरावर मग कवाचा कदमचा मी उठलास का म्हणजे अंग धुवू नाही झाल्यासारखा होतो त्या अंगधुनी मध्ये जाऊन अंगवाल तुम्ही तराश येते म्हणून गुणभर पाणी रिचा म्हणते शेती बेवटा एक काम नाही करत तर धाम नाही करत रोजही दारू वाचून येते न कोटचे पैसे येतात न कोटचे नाही तुया का बेवड्या दारू वाचाले तुझा बाप देते बाप काय तुला किती वेळा सांगलो मले 2 थापडा मार पण माझ्या बापाच्या नावाने उकारी पकारे काढायचे नाही सांगून ठेवतो तुले दिमाग खराब बी केला का साजरे उकरात टाकून मुसळणच काढली अशी तशी समजूच नको मला असा म्हणजे तुझ्या बापाला काय नाही म्हणावजा तुले 2 थापडा मारावच्या असा नाही चांगला कुतवतो तुझा असं कुतवणं हुकवलं का नाही बेवड्या पोस्ट्या कोटचा तर हुकवलीच नाही मी हुकवलो म्हणून वाचलीस नाही तर तुझा चांगला कुतवलो असतो बापा बू जणाला कुतवलो मग बू बाय झाला माझ्या हातून कुतवून अरे एवढ्याला कुतवलो बाकी जायला वानच जसा दिसते ना तुझा कुतवणार वाला आहेस तर एवढा म्हणजे मला नाही ऐकत नाही हा मी ढोट्यात गेला काम धंदा कुठे गेला माझा चेहरा बापा थांब ना ए पॅन्ट सुटन कायले कसा तुला माहित आहे माझा चेहरा दिसतीये असा मी माझा दिमाग खराब झाला ना असा सुद्धा उपास करतो तुझा काय थांब पाय होई पुसत्या ना तू पुसत्या ओए तुला पाहून ढिला पडते म्हणून काय नाही तर माझा ना होय कोंबले का तू माझा नवरा होस का मी तुझी बायको आहे नवऱ्यावर अशी येऊ पडते आणि कधी कधी कणसवू नाही देते काय मान मर्यादा ना बोलत जा नवरा म्हणजे का फेकून देवाची गोष्ट काय कसा काही तोफानच लागून गेला ना मस्त हार येऊन त्या गड्यामध्ये टाकतो टोंगड्यापासून पाय धुवून देतो मस्त गणपतीवाणी करतेस तो मी पाय धुवून दे म्हणलो काय पाय धुवून दे म्हणलो काय अरे बायको थोडस प्रेमानं वाग असं नवऱ्याशी गुलू बोल थोडशी नवऱ्या नाही तसा सुधनिक राहिले पाहिजे नाही घरी तुझा तेलाचा आधार नाही मिठाचा आधार तू नवरा नव्हेस नवरा माझ्या जिंदगानीचा भावरा म्हणजे भाऊराव तुला काहीच आधार नाही तेवढा तिकट बीट आणून ठेवलो त्याचा आधार नाही कोणतं तिकट आणला आणि स्वतःच्या कमाईनं आणला माझ्या कमाईचा तिकट माझ्याच तिकट आणि डब्या भरणार त्याचा डब्यामध्ये सामनतेस तू काही वाटते का तुले हो तर जाना तर डब्यातला तिकट बुक नंबर खा बाय मी ना घेऊन आणलं जास्त करू नको नुसता खातेस गिरतेस ना झोपतेस बापरे एवढं तो करतेस काय माझ्यावर बाबा नाही भलताच होता तुझा होती नाही होता तुझा होती बापा माझा दिमाग खराब केला होय बायकोन चांगला प्रेमानं वागावा का बायकोच साजरा वागावा ना नवऱ्यानं नाही वागावा फक्त दारू पिऊन येवावा ना घरी झोपावा सप्पा बरोबर आहे मी तुझ्यावर मस्त प्रेम करतो मस्त तुझ्याकडे पावसा लागते गुलू प्रेम करूसा लागते पण ते साली माझे संगत नाही सोड ना बापा संगत नाही पडी म्हणते आता कोणती दुसरी पाहिलं का कोणती भावानी
होत्या काय होत्या किती बोंबलतेस तर बरं झाला तो कोण चमड्याचा होतं लाकडाचा असतं तर पळायला फुटून गेला बापरे कोणती भवानी हो म्हणते मी तुला नाही म्हणलोय काही बापरे भवानीचं नाव घेते माझा काही हा नाही पण थांब तू अशी नाही ऐकस अशी नाही ऐकस येतो थांब नाही सांगतो थांब तुला अजून तू माझं शाम पण काढायचं नाही नाही का म्हणावं होय मी का म्हणतो किती वेळचा उपास हवी मी का सांगतेस ना टोंगऱ्याला सांग टोंगऱ्याला सांग म्हणतेस मला टोंगऱ्याला सांग म्हणतेस नवरा हो नवरा का फेकावची गोष्ट हो काय बरं मी का म्हणतो बोत तुझा तोंड दुखला असेल झगडू चल घरामध्ये आतमध्ये चल का तुला कोणची लाज करा जेव्हा पाहतो घरात चल म्हणतेस मी आता का तुला येता रिकामी दिसत आहो का येता मी का म्हणलोय भूक लागली थोडसा वाढ बोललो जेवायला दे बोललो तसा शिदा बोल ना तर मी कोणी वाकडा बोलताव काय बरं काची भाजी केलीस तर रानलो वांग्याच्या फुला रोज जाई दार वांगा फोस तुला माहित आहे ना त्या सरपंचाच्या घरची कुत्री मला चावली तर कोटी चावली तुला जागा दाखवतो आता बैताळ बेलने जागा दाखवायची हो मागवून येऊन धरलं ती ना कच्चं आधी हो पण तुला माहित आहे ना मला वांगा नाही जमा म्हणून वांगा खाल्लो का रुबून खाल्लो पुरा हाडा निघून गेला माझा चमडा झिजून गेला माझं मग का 2-4 रुपया का 20-30 रुपयाच्या चांगल्या मासऱ्या आणले चढणीच्या तर काही कमी जास्त होत होता काय सवत काय एवढ्या तुला मासऱ्या खावायच्या होत्या तर का नाही आपल्या पैशाने घेऊन आणला नाही तर मोडी ढकललं असं करून आणायचं आता त्या वांग्याच्या फुला रांधलं खावाचे असतील तर खा नाही तर राह उपाशी पण मी दुसरी भाजी रांधून देणार नाही म्हणजे नाही म्हणजे माझ्यावर टेस्ट मारतेस काय माझ्यावर करतेस जेवतो म्हणलोय हात कुठे जाऊ जेवायसाठी असा शिदा राहायचा हो चल जेवायला वाढ चल हात पाय धु मी जेवायला वाढतो म्हणजे मी लहानसा कुकुला बाळ हो पोरगा लहानसा मला समज नाही का हातपाय धुणं जेवायला वाढ म्हणजे जेवल्यावर हातपाय धुवा लागतो मला समजे काय जेवल्यावर हातपाय धुवा लागते म्हणजे पक्काच बेवडा आहे का तू सांगू का ह्या लाईनच्या पोराले तरी नाही सांगा लागत तो बिचारा येते शाळेतून चांगला दप्तर ठेवते साबणाने हातपाय धुते साजरा जेवाले भेळ बसते तू तेवढ्या तुला हे नाही आहे सूद नाही असा गंडत येते त्या दिवशी मार जसा पेऊन आला सूद नव्हती चालाची चप्पा शेणानं पाय भरत होता तसा चालास तर खाना गिरायला बसला सांगतेस मला येत गोष्टी मशी मारी बर जेवायला दे चल याचा दरवाजा कोणी गेलाय म्हणून म्हणतो घरामध्ये राहायचा आता पाय बरं चोरला ना आमचा दरवाजा आता कुठून धसू मी म्हणून म्हणतो एवढ्याने पेऊन येऊ नको जाऊ बाबा याचा दरवाजा ये बेवड्या इकडं नाही आहे दरवाजा इकडं आहे चल बाबा इकडे कोण सरकवलं नाही ते सरकवले ना सरकवले